आणि पाचवं वचन, एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा. आमेन. प्रियांनो, नेहमी प्रभू स्वतःला एक अंकात का प्रकट करतोय, फार महत्वाचं आहे प्रियांनो. आम्ही जर पाहतो प्रियांनो की प्रभूचं अस्तित्व एकच आहे प्रियांनो, एकच गॉड आहे. प्रभूंनी 3 स्टेपनी काम केले प्रियांनो, हे आम्हाला कळणं गरजेचं आहे की जुना करार, नवा करार आणि शेवटचा अध्याय. तसंच आपण पाहिलं टॅली असं केलं पाहिजे, ओल्ड टेस्ट मनी, न्यू टेस्ट मनी. ओल्ड टेस्ट मनी ही द सीन, ते पाप आहे. न्यू टेस्ट मनी उद्धार आहे, सॅल्वेशन आहे, रक्त धुतल्या गेलेले. आणि लास्ट रेव्हेलेशन इज अ एंड टाइम, शेवटच्या काळाची लक्षणे आणि शेवटला आम्ही जगत आहोत तिचं शेवटचं प्रगटीकरण. आणि ते काय आहे? इपी 4:5, वन लॉर्ड, वन फेथ, वन बॅप्टाइज. एक प्रभू, एक विश्वास आणि एकच बाप्तिस्मा. जो प्रभू आहे तो कोण आहे? प्रभू विषय पौल छान सांगतो की तो अलौकिक आहे. जसं मी पाहतो की अख्खं संपूर्ण वर्ष 20 रोग आजारामध्ये, कोविड मध्ये गेलं, दुःखामध्ये गेलं, अडचणी, दुःख, यातना, संकट, मरी, अनेक प्रकारचे डोक्यामध्ये विचार होते प्रियांनो, बॅड थॉट म्हणतो आपण. म्हणजे दुःखाचे दिवस गेले. आणि हे जे वर्ष दुःखाचे नाहीये, हे सगळे सुखाचे दिवस आहे. आणि प्लस मायनस, चढ उतार, सैतान परमेश्वर, स्वर्ग आणि नरक, या 2 गोष्टीत देव काम करतो कधी पण. तर हे जे 20 गेले, हे फार डेंजर आहे प्रियांनो, हे जे खतरनाक आहे. परंतु आजपासून तुमच्यासाठी ब्लेसिंगचे दिवस आहेत. कधी कधी तुमच्या मुखामध्ये पॉवर असते. कधी पण एक सेवक सांगतात की तुमच्या मुखातनं तुम्ही जे क्लेम करता तसं घडतं. कधी कधी अनेकांना अनुभव असेल की समजा आज पाहुणे येणार, पण सहस्र पाहुणे येणार, खरं कोणतरी पाहुणा घरी येतोस, किंवा माझ्या गाडीचा अपघात होणार, कोणतरी गाडी घासून जातं. असं वाटतं की काय आज लेट डोक्यात विचार आहे माझ्या, विचार 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 विचार. आणि एवढा विचार की स्वप्न देखील विचार येतो आमच्या. ह्याला म्हणले सायकोलॉजी प्रकार. जसं 3 टाईपनी स्वप्न पडतं प्रियांनो, लक्षात ठेवा कधी पण. एक स्वप्न प्रभू देतो आम्हाला, ज्याला वचनाचा आधार पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा प्रियांनो, कधी तुम्हाला लोकांशी बोलता आलं पाहिजे, रफ अँड टफ. 3 प्रमाण परमेश्वर कधी पण देतो या धर्तीवर, सकाळ दुपार संध्याकाळ इज अ वन डे. पिता पुत्र पवित्र आत्मा हे देवाचं अस्तित्व आहे. स्वप्न जे पडतं त्याला बी 3 गोष्टी त्या ह्यातनं पडतं. कधी पण एक सैतान स्वप्न पडतं आम्हाला. सैतान देखील तुम्हाला स्वप्न देतो. जसं मी दाऊदचा अध्याय वाचतो, दाऊदचं मनला प्रवृत्त केलं दुष्टात्म्याने. उपासक मॅन, ज्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त केलं होतं, होली स्पिरिट, ज्याला पवित्र आत्म्याची अग्नी होती, जो आराधना करणारा उपासक होता, फार मोठा वर्शिप लीडर होता, तरी बी दुष्टात्म्याने दाऊदचं मन खराब केलं. आणि ते मन एवढं खराब केलं की त्याच्या मनामध्ये गिनती करायचा विचार आला. देव कधी गिनती करत नाही प्रियांनो, कारण देवाला माहिती आहे की देवाचे लेकरं कुठे आहेत. तुम्ही कधीही पवित्र शास्त्र वाचा की कुठल्या अध्यायामध्ये प्रभूंनी कधी आपल्या लोकांची गिनती नाही केली. कारण देव आपल्या लोकांना ओळखतो. जसे आम्ही आमच्या मुलांना ओळखतो की हे माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, हे आमचे नातेवाईक आहे, हे आमचे ब्रदर आहे, हे आमचे सिस्टर आहे, आमचे अंकल आहे. आम्ही का ओळखतो? आम्ही त्या अनुभवातून ओळखतो, कारण तो सहवास लाभलाय तुम्हाला. तसं देवाचे लोक आम्ही ओळखलं पाहिजे प्रियांनो. हा फार मोठा पौलचा प्रगटीकरण आहे. तुम्ही पौलच्या अध्याय वाचा 14 पत्र. पौल म्हणतो वचनामध्ये की जे अदृश्य आहे, जे अलौकिक आहे, जे रहस्यमय गोष्टी आहे, जे देव प्रकट करत आहे, जे देव तुम्हाला सांगत आहे, करिंथच्या अध्यायामध्ये, तिमोथेच्या अध्यायामध्ये, इपिसकराच्या अध्यायामध्ये, फिलमोनच्या अध्यायामध्ये, रोमकराच्या पत्रामध्ये, 1 करिंथामध्ये, 2 करिंथामध्ये, थेसलीमध्ये, कलिसीमध्ये, प्रत्येक कलिसियामध्ये, प्रत्येक मंडळीमध्ये, प्रत्येक युगामध्ये आणि प्रत्येक कार्यामध्ये पौलकडं एक वेगळं शिक्षण होतं प्रियांनो. एकच शिक्षण देऊन तुम्हाला उपयोग नाही. लोक कधी एका संदेशावर भार देतात, 3-3, 4-4 महिन्याभर एकच संदेश हा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारे शिकवता आला पाहिजे. म्हणून आजचा संदेश आहे वन लॉर्ड, वन फेथ, वन बॅप्टाइज. वन लॉर्ड कडे आम्ही आलो पाहिजे तर आम्हाला फेथ कळेल.
आणि फेथ नंतर मग बॅप्टिझम असतो. कधी बी लक्षात ठेवा. जसं मार्ग, सत्य, जीवन, इथे मी 3 उपमा वाढणी का दिली? येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन. ज्याला मार्ग कळतो त्याला लॉर्ड सत्य प्रकट करतो, आणि ज्याला सत्य कळतं त्याला कळतं वरचं जीवन काय आहे आणि माझं जीवन काय आहे. दिस इज माय लाईफ. एका सेवकाची मुलाखत घेतली प्रियांनो एका व्यक्तीने, आणि त्यांनी विचारलं की तुमचं जीवन काय आहे, तुमची माय लाईफ स्टोरी काय आहे, तुमची चरित्रकथा काय आहे. तो सेवक सांगतो माझा भूतकाळ भूतापेक्षा डेंजर होता, माझा भूतकाळ भूतापेक्षा डेंजर होता, आणि आज मी जिथं आहे तिथं मला आनंद आहे. ते म्हणजे असं कसं? म्हणजे जेव्हा मी अंधकाराच्या मार्गामध्ये होतो तो मला वाटायचं की हाच मार्ग आहे. जेव्हा मी जगामध्ये होतो, जगातल्या गोष्टीमध्ये होतो, अंधकारामध्ये होतो, रोगामध्ये होतो, असं वाटलं हेच माझं जग. त्या बेडकासारखं. बिडू बघा तुम्ही कधी पण, बिडू फक्त विहिरीत टाका तुम्ही तर वाटतं विहीर फक्त हे माझं जग आहे. पण जेव्हा तो समुद्रात जातो तो कळतो रे एवढा मोठा समुद्र आहे. तसं जीवन आहे माणसाचं. तो सेवक सांगतो की जेव्हा मी त्या बेडकासारखं फक्त माझ्या विहिरीमध्ये होतो ना, मला कळलं बस एवढी विहीर हेच माझी लाईफ. परंतु मला जेव्हा परमेश्वराची ओळख झाली, इज अ लिव्हिंग गॉड, ज्या दिवशी मी येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतला, काहीच नाही अनुभव घेतला, मी जिवंत प्रभूचा अनुभव घेतला, जेव्हा मी माझ्या कुटुंबामध्ये प्रभूचं अस्तित्व पाहिलं, मी माझ्या मुलाबाळांमध्ये देवाचं अस्तित्व पाहिलं, माझे रोग आजार प्रभूंनी बरे केले, जेव्हा मी प्रभूचा अनुभव घेतला तो मला कळलं की हे जीवन फार वेगळे. जे माझं जीवन होतं ते क्षणिक आणि क्षणभंगूर, आणि हे जे जीवन मी जगत आहे हे सार्वकालिक. ह्याला म्हणलेले आशा. काय म्हणले आपण? होप इन गॉड. एक आशा आहे तुमच्याकडे की तुम्ही मेल्यानंतर कुठं जाणार. तुम्हाला खात्री पाहिजे की मी स्वर्गात जाणार. का जाणार? का तर मी पवित्र शास्त्राप्रमाणे जीवन जगत आहे. माझ्याकडे माझ्या प्रभूचा मॅप आहे, स्वर्गाचा मॅप आहे, जिवंत प्रभूचा मॅप आहे. मला ह्या मॅप प्रमाणे चालतं. बॅक टू द बायबल. जग कसं का चालना, लोक कसे का चालना, मला मनुष्य नाही तर मला जिवंत परमेश्वराकडे बघायचंय कधी पण. जो एक व्यक्ती येशूला बघतो ना तो कधी पडत नाही जीवनात. लक्षात ठेवा कधी पण, कधी माणसाकडे बघू नका. पण कधी कधी मनुष्य जास्त दुःखी कधी होतो? कधी होतो? जेव्हा तो पाहतो की तो माझ्यापेक्षा श्रीमंत आहे, तो माझ्यापेक्षा जास्त कमवतो, त्याला जास्त पेमेंट आहे, त्याला नेहमी इन्क्रीमेंट होतो, त्याला सोनं आहे, चांदी आहे, गाडी आहे, बंगला आहे, हा ओ तो किती रिच आहे. जेव्हा आपण स्वतःला कसं ती मोजमाप करतो, वाटतं मी व्हेरी पुअर, मी व्हेरी बॅड, मी दरिद्री, मी भिकारी, मी असा, तिथं मनुष्य फार दुःखी होतो जीवनात. लक्षात ठेवा. हे प्रसंग आपल्याकडे आलेले आहेत आणि येत असतात. मनुष्य दुःखी कधी होतो? जेव्हा तो इतरांना पाहतो की तो व्यक्ती कुठे मी कुठे. आणि जेव्हा हा घाणेरडा विचार मनुष्य करतो ना तेव्हाच तो विश्वासात मागा जातो. कधी मी लक्षात ठेवा. मी अनेक लोकांचं पतन पाहिले की लोक देवापासून का दूर जातात. दुःख नकोय लोकांना, फक्त सुखच पाहिजे. दुःख कोण घेणार? लोकांना प्रेरणाचं लगेच उत्तर पाहिजे. अब्राम किती वर्ष दमला मुलासाठी? ही इज अ ओल्ड मॅन. 90 वर्षाची सारा आणि तो 100 वर्षाचा. अब्रामच्या नौकर चाकाला मुलांची मुलं, पण अब्रामला मूल नाही. अब्रामवर काय घेतली असं? अब्रामच्या मुलांची मुलं त्यांनी पाहिले, नातू पळतून डप ना. अब्रामला मूल बी नाही. अब्राम रोज विचारायचा प्रभू मला मूल कधी देणार प्रभू तुम्ही? मी तुमच्या विश्वासामध्ये, मी प्रार्थनेमध्ये, मी घरदार सोडले, सगळं सोडल्या प्रभू तुमच्यासाठी. मला मूल कधी होणार? माझ्या हक्काचं, रक्ताचं, पोटचं फळ. एक सेवक सांगतात की सारा आणि अब्राम नेहमी डिस्कस करायचे की मूल आपल्याला कधी येईल. अब्राम विचारायचा काय परिवर्तन? काही नाहीये परिवर्तन. त्यांना 100 वर्ष लागले त्यांना त्या गोष्टीला. 100 वर्ष. एक दिवस गुड न्यूज. ह्याला म्हणलेले प्रियांनो आत्मिक जीवन, ह्याला म्हणलेले विश्वासाची कसोटी, ह्याला म्हणलेले प्रियांनो स्ट्रगल मधल्या यातना. एक दिवस तुमच्या लाईफ मध्ये परमेश्वर तुमच्या प्रार्थने उत्तर तुम्हाला देतोच.
आणि दिल्याशिवाय परमेश्वर राहत नाही, मग तो गॉडच नाही. जो परमेश्वर प्रेयरचं उत्तर देत नाही तो गॉड कसा असेल? एकदा एलिया चॅलेंज करतो अहाबला. अहाब 2 मतापर्यंत कुटपट लटपटणार म्हणे. बाला देव असेल तर ज्या देवापासून अग्नी येईल तो गॉड. तो आज हे होईल ते होईल. मी एकटा संदेष्टा. इज अ वन प्रॉफिट. एकटा तो संदेष्टा होता एलिया. आणि हा कडं 450 संदेष्टे होते. किती होते? 450 संदेष्ट होते. म्हणजे तिथं क्वांटिटी आहे, तिथं क्वालिटी. ते जमले एका डोंगरावर, माउंटनवर. एलिया म्हणतो की एक वेदी बांधा तुम्ही आणि पहिल्यांदा तुम्ही तुमच्या गॉडला हाक मारा. ते सकाळपासून संध्याकाळ हाक मारतो, काय उत्तर येत नाही. अहो त्या अंगावर घाव पण घेतात, रक्ताचा पाठ वाहतो, ओरडतात, किंचाळतात, परंतु काय उत्तर नाही बालापासून. मग संध्याकाळी एलिया म्हणतो मला वेदी दुरुस्त करू दे. आणि मग एलिया संदेष्टा प्रार्थना करतो जिवंत प्रभूला. तेव्हा स्वर्गातनं अग्नी उतरतो आणि वेदीवर तर जेवढे बी दगड बिगड माती सगळं ते भस्म करतो. अग्नीतनं उत्तर देणारा परमेश्वर, फायर इन गॉड. या गॉडला काय म्हणलेले? फायर इन गॉड, पिलर ऑफ फायर. देव नुसता फायर नाही, पिलर ऑफ फायर. तो अग्निस्तंभाचा ईश्वर आहे प्रियांनो. कुठपर्यंत 2 मतात तुम्ही 2 मत होतं कधी कधी आपलं. करू का नको, करू का नको, करू का नको, नुसतं युद्ध चालतं, करू का नको, करू, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. असं डोकं चक्कर होतं कधी कधी. फार निर्णय घेतात ना कधी आपल्याला. कधी कधी असा प्रसंग येतो की मी निर्णय घेऊ का नको, घेऊ का नको, घेऊ का नको. प्रश्नांचं डोकं प्रेम. तुमच्या डोक्यात एवढे प्रश्न येतात, एवढे विचार येतात की तुमच्या स्वतःला सुचत नाही की मी काय उत्तर द्यावं. प्रश्न सोपा असतो तुमच्या समोर. तुमच्या समोर एक छोटा वाक्य असतं की काय करायचं, करायचं का नाही करायचं. तुम्ही तो काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. काय केलं पाहिजे? एक मुंबईला बहीण होती, पण मुलगी होती, छान होती, प्रार्थनेशील. आणि तिने विचारलं पास्टरला की पास्टर मला जीवनसाथी मी कसा चॉईस केला पाहिजे. अभिषिक्त मुलगी होती बिचारी, धार्मिक होती बिचारी. तिने विचारलं की पाळक साहेब मला लाईफ पार्टनर पाहिजे तर मी काय करावं, कसा करावा, कसा शोधावा. पाळक साहेब म्हणले तू एक चिठ्ठी घे आणि तुला जसे गुण पाहिजे ते गुण तू लिहून काढा कागदावर आणि घरामध्ये गेल्यानंतर त्या आरशावर ते चिठ्ठी चिटकव. आणि जेव्हा तडक्याने जेव्हा तू आरसा बघशील तेव्हा ती चिठ्ठी आठवल की मला अशा प्रकारे जीवनसाथी मला पाहिजे. तूही प्रार्थना कर, आम्ही प्रार्थना करतो, एक दिवस प्रेयरचं उत्तर मिळेल. तर ती बहीण प्रेरणो 10 ते 12 पॉईंट बोलू मागते की मला धार्मिक मुलगा पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे, निस्वार्थी पाहिजे, सेवेतला भाग पाहिजे. बिचारा गरीब का असताना पण निर्व्यसनी पाहिजे, चांगला पाहिजे, धार्मिक पाहिजे, त्याचं आत्मिक जीवन पाहिजे, दुनियादारी बिलकुल नको, 50-50 नको. बरोबर तुम्हाला मानणारा पाहिजे, नवा जन्म झाला पाहिजे, आर यू बॉर्न अगेन. प्रभू तो एक अभिषिक्त पाहिजे, त्यांनी चर्चमध्ये झाडू सुद्धा मारलं पाहिजे, तो क्वायर मध्ये कुठला भाग पाहिजे, लीडिंग मध्ये. अशा प्रकारे मला पार्टनर पाहिजे. भरपूर वर्षपर्यंत चालत चालत गेले त्या बहिणीच्या जीवनामध्ये. एक दिवस असा आला, एक दिवस त्या चर्चमध्ये एक मुलगा आला उपस्थितीला. त्याला चर्च पाहिजे, अभिषिक्त. तो विचारतो की इथं चर्च कुठे? हालेलुया. ते म्हणजे हालेलुया कुठे चर्च असतं का? लोकांना माहित नाही काय अर्थ, हालेलुयाचा अर्थ माहित नाही अनेक लोकांना. तो म्हणलं जिथं जास्त आराधना होती, नाचून गाऊन आराधना करतात त्याला हालेलुया म्हणतात. हा म्हणलं आई एक ठिकाणी लोक येडे नुसते नाचत बारी येण्यासारखे म्हणजे समजत नाही, ठाम 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 करतात, आराधना मोठी करतात, मोठ्याने ओरडतात. हा एक चर्च बोलली, जावा या गल्ली बोळामध्ये. आणि तो बिचारा तिथं आला, कलिसा घेऊन बसला बिचारा. आता गप बसाव का नाही? त्या पोरानं हातात घेतला झाडू. त्याने पहिले चर्च झाडले त्या दिवशी. आणि ती मुलगी पाहते की मी म्हणले की चिठ्ठीमध्ये मला चर्च झाडणारा व्यक्ती पाहिजे. तो क्वायर मध्ये इन्स्ट्रुमेंट लावतो, साऊंड बॉक्स, माईक, तिथे बी तो मदत करतोय लोकांना. पुलपीट साफ करतोय, खुर्च्या साफ करतोय. म्हणजे जसं या बहिणीला पाहिजे होते त्यातल्या 5 गुण त्या बहिणीला जागेवर सापडले. 5 गुण त्या मुलात होते पहिले. चर्च झाडायला सुरुवात केली. खाली 17 टाकल्या, खुर्च्या पुसल्या, पुलपीट साफ केलं, पाण्याच्या बाटल्या ठेवले साहेबांसाठी.
आणि प्रियानो शेवटपर्यंत तो एका जागेवरून हल्ला नाही कधी, पण त्यांनी मनापासून तो संदेश ऐकला सेवकांचा. हा झाला पहिल्या आठवड्यामध्ये. आणि सेकंड संडे जेव्हा येतो की मग तो मुलगा येतो साक्ष बाईक मध्ये. मी अमुक अमुक शहरामध्ये होतो, तिथनं गॉड म्हणले तू आता इंडियात जा, तुझ्यासाठी मी सेवा ठेवलेली बोले, आणि इथं मला मनासाठी कलिसिया भेटली, कारण मला पेंटिकॉस्ट पाहिजे बोले. मला नामधारी कलिसिया नको, नावासाठी नको बोले. जसं मी गेल्या संडेला आलो होतो, संडेला मला या ठिकाणी छान उपासना मिळली, छान संदेश भेटला. या ठिकाणी भरपूर भक्तिभावाचं जीवन आहे, आत्मिक संगती आहे बोले, आणि मला फार आवडलं बोले ही कलिसिया मंडळी बोले. 5 गुण तो गेल्या संडेला 5 झाला, आणि ह्या संडेला परत ते 5 गुण त्यात चांगले होते. तो निर्व्यसनी होता, निस्वार्थी होता, त्याला IT मध्ये जॉब होता. तो म्हणला मला जॉब करून सेवा करायची परमेश्वराची, मला सेवेमध्ये फार आनंद आहे बोलले. म्हणजे त्या बहिणी जे चिठ्ठीत लिहिलं ते पॉइंट ते सगळे गुण त्या मुलामध्ये. त्या बहिणी 3 वर्ष, किती वर्ष? 3 वर्ष कंटिन्यू प्रार्थना केली, 3 वर्षाला प्रार्थनेचं उत्तर मिळालं. असं असतं प्रणव कधी पण. एक दिवस तुमचाच आहे, 1 डे, बाकी दिवस सगळ्या दुनियादारीचे किंवा कालनिर्णय, 12 महिने काय जे असेल पेपर त्या ठिकाणी मॅगझिन बिगझिन, एक दिवस तुम्हाला तुमचं प्रेरणेचं उत्तर मिळतंय प्रणव. ते म्हणजे 3 वर्ष आले मला बोले, मी ज्या अपेक्षेने प्रभूला म्हटले तेच त्या मुलात गुण निघले. आणि नंतर ते दोघांचं लग्न होऊन ते देवाची सेवा करत आहे. दोघं पण प्रणव IT कंपनीत कामला, शनिवार रविवार सुट्टी, आणि बेचारे शनिवार मीटिंग प्रार्थना घेत असतात कंटिन्यू फुल डे, आणि देवाच्या सानिध्यामध्ये. प्रणव अशा प्रकारे प्रणव तुम्ही सुद्धा देवाला मागा. तुम्हाला जे काय पाहिजे असतं ना ते मागा प्रभूला. मागा म्हणजे शोधा, म्हणजे धोका, म्हणजे आम्ही मागतो का? मागितलं ते मिळेल. आम्ही नुसते आशा करतो, अपेक्षा करतो, होईल का नाही कसं होईल. इथं आमचा विश्वास पंक्चर होतो, इथं आमची गाडी पंक्चर होती. एक सिंपल वर्ड आहे, मग ते 7-7 मागा. म्हणजे एक आजी होती प्रियांनो, विश्वास होती, विश्वासात मजबूत. तुम्ही संदेश ऐकला की येशू बरोबर येशू कधी बी येतो बोले. तर त्या आजीला कोणत नाही, अनाथ बिचारी, कोणत नाही बिचारी, एकटी करून खायची काम, दुनिया वाटत काम करायचे बिचारी, लहान घर झोपड्यामध्ये बिचारी काय पिठलं भाकरी खाऊन दिवस काढायची. तिने ऐकला संदेश पास्टरांचा की येशूला कधी हाक, येशू कुठे बी येतो केव्हा पण येतो, येशू कधी झोपत येत नाही. आणि त्या आजीला कांदा कापता येणार. ती म्हणली येशू ये, मला कांदा कापून दे. काय म्हणले आजी? आणि खरंच येशू आले, खरंच त्या झोपडीमध्ये येशू आले. येशू पण कांदा कापून दिला, येशू अंतर्धान पावले. आणि मग ती आजी आली साक्षीला बोलले की मी जो संदेश ऐकला गेल्या संडेला, ते म्हणले की येशूला हाक मारा, येशू कधी भेटतो? म्हणले येशू बाप्पा या, मला कांदा कापून द्या. मी म्हातारी, मला कोण नाहीये बोलले, ना सोन ना मुलगा ना कोण नाही मला बघायला, मी एकटी राहते बोलले झोपडीमध्ये. आणि खरंच बोले येशू ख्रिस्त आले, त्याने मला कांदा कापून दिला आणि येशू परत निघून गेले बोले. एक दूधवाला वैद्य होता प्रिय, आणि त्यांनी साक्ष ऐकली होती की आज सुद्धा तुम्ही पाण्यावर चालताल. पेत्र पाण्यावर चालला, येशू ख्रिस्त पाण्यावर चालले. तर त्या गावामध्ये फार मोठा त्यावेळेस पूर आलता प्रियांनो. रस्ते सगळे ब्लॉक झाले होते. हे माझ्याकडे सायकल होती. आता हे दूध समोरच्या गावात जाऊन कसं काय टाकायचंय, पोटाबंद सवाल येत, खाणार काय विचार संध्याकाळी. त्या व्यक्तीने फक्त ती साक्ष ऐकली होती की पेत्र पाण्यावर चालला होता, येशू ख्रिस्त पाण्यावर चालले. तर त्या तुला बहिणी प्रार्थना केली कि यीशु मसीह, मैंने जो संदेश सुना अभी मैं पानी पे चलने वाला हूँ, पानी के ऊपर मेरे साथ आप चलिए, मैं दूध बेच के वापस मुझे लेके आई. आणि खरंच तो दूध भैया पाण्यावर चालला प्रियांनो. तेव्हा गावात दूध टाकून रिटर्न परत आला. आणि त्याने साक्षी चलो पण याडा कुठं पाण्यावर चालतं का, काही सांगतो अकॅडमिका थट्टाकली त्या भैयाची. अहो पाड्यात साहेबाचा विश्वास न बघता है, ऐसी तू काय चलने वाला का, तुझा एवढा मोठा विश्वास है का, कोई भी वक्त तू ये सब बोला चलो चलो तो मेरे साथ चलो, देखो बोले मैं फिर से चल सकता हूँ बोले पानी के ऊपर. आणि खरंच तो परत चालला पाण्यावर प्रियांनो.
कारण त्या भैयाचा विश्वास एवढा होता मजबूत, बाकी लोकांचा विश्वास मजबूत नव्हता. प्रिय प्रभू येशू काय म्हणले, जे मी चमत्कार केले, जे माझ्यावर भरोसा ठेवेल तो एवढं अद्भुत तो चमत्कार करेल. येशू म्हणतो, मी जे चमत्कार केले, मी जे मिराकल्स केले, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मजपेक्षा बहुत चमत्कार करेल. कधी करेल? तुमच्यामध्ये विश्वास कसा पाहिजे? मजबूत पाहिजे. राईच्या कणा एवढा तुमचा विश्वास पाहिजे, काय फार मोठा बिग विश्वास नाही पाहिजे. राईचा कण, मोहरीचा दाणा केवढा असतो? मोहरीच्या दाण्यावर जर तुमचा विश्वास असेल तर मोठमोठे डोंगर पडते, समुद्र उपटून एवढं सामर्थ्य असतं प्रार्थनेचं. पण तुमच्या पहिली गोष्ट विश्वास पाहिजे. म्हणून त्याला म्हणलेले वन लॉर्ड, वन फेथ, वन बॅप्टाइज. जोपर्यंत तुम्हाला एक प्रभू कळत नाही ना प्रियांनो, तोपर्यंत काही काम होऊ शकत नाही जीवनामध्ये. मरियम काय म्हणली की माझा प्रभू आणि माझा देव. तिसऱ्या विषयी प्रियांनो, जेव्हा मरियम त्याकडे गेली प्रियांनो मगदलिया पूर्ण मसाला लावण्यासाठी, तो प्रभू येशू होते कबरेमध्ये होते का? ती घरी परत गेली का? ती निराश झाली का? ती फक्त शोधा म्हणजे ती प्रभूला शोधत होती. ती कावरीवर झाली की माझा प्रभू कुठे आहे? तिचा फार प्रेम होता प्रभू येशूवर. आणि ती विचारती माळी दादा, जो येशू ख्रिस्त समोर ओळखत नाही की येशू ख्रिस्त का माळी दादा, कुठं म्हणून गेले माझ्या प्रभूला? पहा त्या मरियमचा विश्वास किती पॉवरफुल होता. जेव्हा प्रभू येशू वळतात, जेव्हा प्रभू म्हणतो हे मरिये, मग कळतं की हा माझा जिवंत परमेश्वर आहे, पुनरुत्थान ख्रिस्त. पण ती गेली तिथं रिटर्न गेली का? कारण ती शेवटपर्यंत प्रभूच्या शोधामध्ये होती. आम्ही शोधतो प्रभूला शेवटपर्यंत, हे फार महत्वाचं आहे. आम्ही एंड पर्यंत गॉडला शोधतो का? कधी कधी प्रियांनो एवढी निराशा येते, कधी कधी एवढं दुःख येतं कुटुंबामध्ये, जीवनामध्ये, की आपण हरून जातो. स्ट्रगल डोक्यामध्ये एवढा विचाराचा सैतान एवढा काम करतो ना विचारामध्ये, तो इथं घरटक करतो स्वतःच्या डोके ब्रेन मध्ये. सुचत नाही विचाराचा आत्मा, निराशाचा आत्मा. निराशा 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 एवढं कधी कधी जमलिंग होतं, काय करा सुचत, डोकं फोडो का त्या व्यक्तीवर. एवढं चलबिचल, एवढं डोकं असं घेऊन जातं, काय सुचत नाही. पण त्या टायमाला एकच गोष्ट करणं महत्वाचं आहे, फक्त प्रेयरनो लेटेस्ट प्रेयर. प्रार्थना फक्त करू शकता तेव्हा तुम्हाला प्रेयरचं उत्तर मिळेल. किरकिर करून उत्तर मिळत नाही प्रार्थना. तरी आम्ही किरकिर करतो, कुरकुर करतो, आम्ही लहान गोष्टीसाठी भांडत बसतो येड्यासारखं. बायबल सांगतं देवाच्या लोकांनी भांडतो आपण येड्यासारखं. पण जगात आपल्यात काय झाला फरक? मी अनेक कुटुंब पाहतो, नुसता वाद विवाद वाद विवाद वाद विवाद भांडणं, किरकिर किरकिर कुरकुर, पटत नाही पटत नाही पटत नाही पटत नाही. देव निघून जातो. देव तुमच्या घरातनं निघून जातो. देव राहत नाही त्या घरामध्ये. मी नेहमी देतो मेसेज मध्ये, गॉड दाखवतो, अनेक ठिकाणी दाखवतो मला की परमेश्वर निघून जातो तुमच्या जीवनातनं. गॉडला कुरकुर कधी आवडत नाही प्रियांनो. बोला तुम्ही उपाशी झोपा, देव तो उपाशी झोपून देत नाही, एवढं चॅलेंज आहे प्रियांनो. कधी देवाची लेकरांना परमेश्वर कधीही उपाशी ठेवत नाही. आपल्या लेकरं पाठवणं, अहो तो चिमण्यांना अन्न पुरवतो, मुंगीला साखर देतो, तो कावळ्याची सोय करतो, तुमची का नाही करणार? प्रियांनो कधी कधी प्रियांनो आमचे मत किंवा आमचं मत जुळत नाही, आमचा विचार एकमेकाला पटत नाही, किंवा आमचा जो ऍडव्हेंचर आहे किंवा आमचा सल्ला पटत नाही. कधी कधी प्रियांनो वाद होतो. सैतान वाद घडवतो तुमच्या जीवनात. सैतानला माहिती आहे की तुमच्यात गोंधळ निर्माण करायचा आहे, तुमच्यामध्ये निराशा कशी आणायची, तुम्हाला मिसगाईड कसं करायचं, तुम्हाला कशातनं हे करायचं, हा सैतान प्लॅनिंग करतो. पण तुम्ही काय केलं पाहिजे? स्थिर जीवन जगलं पाहिजे. तुम्ही फक्त शांत राहा, देवाला काम करू द्या. ज्या वेळेला तुम्ही देवावर पूर्णपणे विसंबून राहता ना, की नाही प्रभू आता हारलोय, मला काय सुचत नाही परमेश्वर, गॉड प्लीज हेल्प मी, माय लॉर्ड इज अ मिरॅकल्स. मला प्रभू सुचत नाही मी काय करू, पण मला तुम्ही गाईड्स करा प्लीज. एजरा म्हणतो, एजराच्या अध्यायामध्ये एक थोडीशी आशा आहे आमच्याकडे. मार्ग धोक्याचा आहे, फार त्रास आहे आम्हाला प्रवासामध्ये, फार अंधकाराचं साम्राज्य आहे, पण थोडीशी आशा आहे. फेथ इन गॉड. आज थोडीशी आशा शिल्लक आहे तुमच्या आमच्यासाठी प्रियांनो. अख्खा वर्ष रोग आजारामध्ये गेले, इन्फेक्शन मध्ये, अख्खा वर्ष गेल्या दुष्काळामध्ये,
आता एक आशा आहे की देव काहीतरी करेल. आता एक आशा आहे प्रभू मिरॅकल्स करेल. आता एक आशा आहे माझं काम होणार आहे. आता माझी आशा आहे मी पास होणार आहे. आता माझी आशा आहे मला इन्क्रीमेंट मिळणार आहे. माझी एक आशा आहे की गॉड मला मदत करणार आहे. मी मनुष्यापेक्षा माझा जो विश्वास आहे तो गॉडवर आहे. माझी आशा आहे बोलले की माझी परिस्थिती बदलणार आहे. माझी आशा आहे की माझ्या बॉडीमध्ये बदलाव होणार आहे. माझी आशा आहे की माझ्या कुटुंबामध्ये परिवर्तन होईल. माझा एक विश्वास आहे की माझी कामं होणार. माझी एक आशा आहे की देव मला देणार. देव माझी सोय करणार. कारण देव तुमच्यासाठी प्रेरणा माहोल तयार करतो. इस्रायलचा प्रभू तुमच्यासाठी राजमार्ग तयार करतो. देव तुम्हासाठी जेव्हा जायरा मायक्रो वायडर देव तुम्हासाठी एक पुरवठा करतो प्रियांनो. देव तुम्हासाठी आकाश कपाट उघडतो प्रियांनो. देवाला असं वाटत नाही की तुम्ही नुसता विचार करावा, जुरावं, रोग लागावं, तुम्हाला आजारी पडावं. गॉडची इच्छा नाही तुमचा आत्मा नाश व्हायला पाहिजे. गॉडची इच्छा नाही की सतत टेन्शन 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 तुम्ही घेत राहावं. गॉड म्हणतो मोकळं हो. देव म्हणतो एकदा मोकळा हो तुझ्या विचारातनं. लोटून दे गिलगाल. सरळ तू लोटून दे आजपासून. परिवर्तन जेव्हा प्रेरणा तुम्ही पूर्णपणे देवावर विसरून राहता की देवा माझं जे वजन मी तुमच्यावर सोपवले. मला एका विश्वास आहे की देव काम करेल. माझा एका विश्वास आहे गॉड इज अ हिलर. माझा एका विश्वास आहे तो पूर्ण करेल. माझा एका विश्वास आहे की देव माझ्यासाठी काहीतरी करेल. होप इन गॉड. आणि जेव्हा तुमचा हा विश्वास होता मजबूत, तिथं म्हणलेले की तो एकच प्रभू आहे जो कार्य करणारा परमेश्वर आहे. त्यापुढे कोणाचं काही चालत नाही. देवाच्या पुढं कुणाचंच काही चालत नाही. म्हणून आम्हाला एक प्रभू जेव्हा कळतो ना, नंतर मग आम्हाला विश्वास कळतो की माझा विश्वास किती मजबूत पाहिजे. तुमचा विश्वास मूळच्या कानवडा पाहिजे प्रियांनो. तुम्ही चमत्कार पाहता. जेव्हा तुमचा विश्वास दांडगा होतो ना की मग तुमचा परमेश्वर बॅप्टिझम करतो प्रियांनो. तो एक विधी आहे. पण या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहे प्रियांनो. तुम्हाला एक प्रभू कळला पाहिजे आणि तुमचा विश्वास दांडगा पाहिजे. जर तुम्हाला प्रभूची ओळख आहे विश्वास नाहीये तर काय उपयोग नाहीये प्रियांनो. आणि पवित्र बायबल सांगता आम्हाला की जर तुझा विश्वास नाहीये तर तुझी प्रार्थना देखील देव ऐकणार नाही. मी प्रार्थना केल्या माझा विश्वास आहे की सकाळी माझा प्रार्थनेचं मला उत्तर मिळणार आहे. किंवा मी 8 दिवसापूर्वी प्रार्थना केली आहे मला उत्तर मिळणार 8 दिवसामध्ये. माझा विश्वास आहे. मी अनेकांच्या साक्षी पाहिले प्रियांनो मिनिस्ट्री करताना प्रियांनो. अनेक लोक म्हणले पास्टर तुम्ही प्रार्थना केली 8 दिवसापूर्वी आणि आम्हाला उत्तर मिळाले. काही काही लोकांचा फोन 3 वर्ष झालं पास्टर 3 वर्षापूर्वी आपण भेटलो होतो. कुठे भेटलो होतो बोले आंबेडकर बोलला मी होतो मीटिंगला बोले. हा तुम्ही प्रॉफेसी केली होती पूर्ण झाली. बघा तुम्ही बोलला होता मला जॉब भेटताना मला खरंच जॉब भेटला बोले. 3 जागा भेटली मला जिथं मला आशा होती या चौकामध्ये तोच एरियामध्ये. हो मला छान लॉर्डने एकदम इन्क्रीमेंट वाढवले. उशीर का होईना परंतु तुमच्या प्रार्थनेत तुम्हाला उत्तर मिळेल. कारण तो लिव्हिंग आहे, तो लिव्हिंग आहे, तो लिव्हिंग आहे, तो लिव्हिंग गॉड आहे. अशी कुठली व्यक्ती नाहीये त्याला प्रार्थनेचं प्रतिफळ किंवा उत्तर मिळलं नाही आजपर्यंत. दानिएलने प्रार्थना केली गॉडने दानिएलची सुटका केली. एलियाने प्रार्थना केली पाऊस पडला प्रेम. आणि 3.5 वर्ष गॉडने आभाळ बंद केले. किती वर्ष? एलियाची प्रार्थना. एलिया आम्हासारखा स्वभावाचा मनुष्य होता. त्यांनी आग्राची प्रार्थना केली 3.5 वर्ष पाऊस पडला. मग त्यांनी काय खाल्लं असेल त्या टायमाला? त्या टायमाला त्या राष्ट्राने काय खाल्लं असेल? पहिला पाणी कुठनं पिलं असेल? ज्यांनी दात दिले तो चणे देतो. त्यांनी चणे निर्माण केले तो दात निर्माण करतो. कॅल्शियम हाडं वाढतात, दात वाढतात, तुमचा बोन वाढतो, नख वाढतात. कॅल्शियमने तुमच्या 3 गोष्टी वाढतात बॉडीमध्ये. नेहमी तुमचा अभ्यास असेल नख, टीथ आणि बोन. कॅल्शियम बॉडीत किती महत्वाचं आहे तसं देव किती महत्वाचं आहे. जर कॅल्शियम माझी बॉडी होती मजबूत मसल्स तसं गॉड जर असेल तर माझी लाईफ पॉवरफुल आहे. जर तुमच्या लाईफमध्ये येशू नसेल तर काहीच उपयोग नाही. मग तुम्ही किती कमवा, किती बँक बॅलन्स करा, तुम्हाला लाख रुपये का पेमेंट असताना पण येशू नाही ना तर वे भिकारी तुम्ही. ज्यांच्याकडे येशू आहे ते सगळ्यात श्रीमंत आहे. ज्यांच्याकडे येशू नाहीये ते व्हेरी पुअर आहे. सगळ्यात गरीब. का गरीब माहितीये का? उद्या काय त्यांना माहित नाही. काही लोक ऑक्सिजन बसले माहितीच नाही कधी खपतोय. रिपोर्ट हो बॅड, भीती हा बीपी लो झाला, हो लोक घेऊन चालतात. ही दशा आहे लोकांची आज.
तुम्ही जाऊन बघा लोकांची दशा, लोक घाबरलेत आज. कोरोना कोरोना कोरोना, अजून कोरोना जाईल. कमी झाला 92%, तू 8% शिल्लक आहे, छटाक आटपावसारखा, तरी भीती. एवढी लोक भिवून दहशत निर्माण झाली पूर्ण. लॉर्ड म्हणजे नियम पाळा, आज्ञा पाळा, स्वतःला जपा, अंतर ठेवा, सॅनिटायझर आहे, थोबाडाला मास्क लावायचं, बंद करायचं, पॅक करा. कशाला होईल तुम्हाला रोग असा? फिरता माकडासारखा पहिला होतो तुम्हाला नाकातनं तोंडातनं. हे का होतं सांगितले शास्त्राने, की काय तसं देव म्हणतो आम्हाला वचन पाळा, नियम पाळा, बायबल वाचा, प्रार्थना करा. का प्रेरचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही? अनेक लोक म्हणले आमच्या प्रेरचं उत्तर काय मिळत नाही. म्हणजे याचं कारण तुम्हीच आहे. तुम्ही स्वतः प्रार्थना करता का? तुमचा विश्वास आहे का? मग तुम्हाला प्रार्थने उत्तर काय मिळणार नाही? का तुम्हाला प्रेरचं उत्तर मिळणार नाही? एक जेसिका नावाची मुलगी होती अमेरिकन कंट्रीमध्ये, आणि बाप म्हणतो की आता हा बफेलो मला विकायचा आहे बोले. मी ही गाईला विकणार आहे बोले, माझ्याकडे दुसरं काय विकायला वस्तू नाहीये बोले. मुली म्हणते जेसिका की डॅडी विकू नका बोले, जो आता बच्चा जन्मास येईल बोले ते मला पाडायचे, त्याला मला सांभाळायचे, गोंजरायचे, प्रेम करायचे, का तुम्ही विकता बोले. ती म्हणती एक तुम्हाला अट टाकते डॅडी बोले, जो बच्चा जन्मास येईल काहीतरी चिन्ह दिले मला माझा गॉड, मग तुम्ही काय करणार बोले. मी विकणार नाही बोले, तुला देऊन टाकतो बोले. प्रेमनो कित्येक वर्षी ती मुलगी थांबते, आणि जेव्हा तो छावा जन्मास येतो तर डॉक्टर क्रॉस येतो असा त्या बच्च्याचा. बघा डॅडी मला चिन्ह मिळलं का नाही. बाप विकत नाही. ती मुलीची प्रार्थना किती पावर असते. लहान मुलगी जेसिका नावाची, ती विश्वासाने प्रार्थना करते गॉडला, आणि देव म्हणतो ठीक आहे बेटा, तुझी प्रार्थना मी ऐकलेली, तशी तुमची जेसिका सारखी प्रार्थना पाहिजे प्रियांनो. त्या जेसिका सारखा तुमचा आमचा फेथ पाहिजे, की नाही प्रभू मला आरोग्य मिळाले, मला माहितीये माझं काम झाले, माझी गरज परमेश्वर भागवणार, मी चालले, माझं काम केले प्रभूंनी. माझ्यासाठी परमेश्वर माणसे मन बदलून टाकेल, माझ्यासाठी परमेश्वर खडक फोडेल, माझ्यासाठी प्रभू तांबडा समुद्र दुभागेल, माझ्यासाठी परमेश्वर पुन्हा मार्ग निर्माण करेल. एवढं सामर्थ्य येशूमध्ये. हा विश्वास, हा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये पाहिजे, की जे प्रभूंनी केले संत दूतांसाठी, प्रॉपर्टी, तो परमेश्वर मला काय करणार नाही. तेवढा तुमचा विश्वास पाहिजे. मी बोललो होते का बहिणीला 1 महिन्यापूर्वी, तुमचं काम होणार आहे, टेन्शन घेऊ नका. नाही मला गॉड सांगते, जर ह्या गोष्टी वरपर्यंत प्रार्थना आपल्या पोहोचल्यात तर जरूर तुम्हासाठी परमेश्वर ते कार्य करेल. आणि 3 दिवसापूर्वी उत्तर मिळलं प्रार्थनेचं. These are miracles. त्यांना पहिले 3, त्यांना वाढलेले 5. पाहिजे ते 3 लाख, त्यांना भेटले 5 लाख. काही ना कर्ज काढतं. कारण प्रॉफेसी प्रियांनो ही कधी फेल जात नाही. ही नेहमी लक्षात ठेवा, जे भविष्याने करतात ना, म्हणा आम्हाला भविष्यवाणी जरूर करा तुम्ही देवापासून. जेव्हा परमेश्वराचा सेवक जेव्हा भविष्यवाणी करतो खऱ्या आत्मेने, अंतःकरणाने, रडून प्रार्थना करतो ना, भविष्याने करतो ना, तो देव ती भविष्याने पूर्ण करतो. कधी प्रॉफेसी झाली म्हणजे तुमच्यासाठी, भविष्याने झाली पाहिजे तुमच्यासाठी. त्यांना कोविड टाइमला म्हणलं होतं मी मे महिन्यामध्ये, की तुमचं त्याच मुलाशी होईल आणि तुम्हाला तेवढे परमेश्वर अमाऊंट देईल. तुमच्या या टाइमला जॉब असेल, तुमचा ब्लॉक असेल, तुमचं पेमेंट असेल, ते बाहेर गावाला जाणार. आणि त्यातल्या प्रभूंनी 3 गोष्टी पूर्ण केल्या. 3 प्रॉफेसी पूर्ण केले प्रभूंनी डिसेंबरच्या आतच. चॅलेंज केलं होतं की डिसेंबरच्या आतमध्ये तुमचं ते काम होणार आहे म्हणून. भविष्यवाणी प्रिय देव काम ते पूर्ण करतो. एशिया 44:26 प्रमाणे लॉर्ड म्हणतो, मी माझ्या सेवकाचा शब्द खरा करणारा परमेश्वर. देव सुद्धा प्रियांनो म्हणतो, तू बोल, मी काम करेन. तू आदेश दे, मी सैतानाला जाळेल. तू अधिकार वापर, मी दुष्टात्मा काढेल. तू प्रेयर कर, मी त्यांना ब्लेसिंग देईल. तू हिलिंगची प्रार्थना कर, मी आरोग्य देईल. रक्त का नसताना बॉडीमध्ये ऑटोमॅटिक रक्त परमेश्वर वाढवतो प्रिय, ऑटोमॅटिक.
मला एलिशाचा काळ फार आवडतो प्रियांनो. एलिशा भविष्यवाणी करतो, म्हणतो हे राजा घाबरू नका तुम्ही, तुमची पाटाळ उपाशी नाही मरणार, तुमची गुरढोरांना पाणी नाहीये, टेन्शन घेऊ नका, खळगे खाना, फक्त खळगे म्हणजे विहिरी खाना आणि साईडला व्हा. प्रजेंना पाऊस पडणार नाही, भूकंप होणार नाही, पण खळगे आणि खरं भरले की पवित्र शास्त्रात. ते कसं काय झालं असतं? अहो, ज्या प्रभूंनी जमिनी खाल्ली एवढं स्वच्छ पाणी येतं आमच्याकडे फिल्टर होऊन, बिस्लरीची बी गरज नाहीये, ॲक्वागार्डची गरज नाही, एवढं पाणी कसं जमिनी खाल्ली येत असं? का मी जातो प्रवासाला, खडकातनं पाणी कसं येत असतं? ते बी सगळं शुद्ध, आणि पाण्यामध्ये कॅल्शियम शुद्ध करायची गरज बी नाही, पावडर कुटिंग टाकली त्यामध्ये. काय तर एवढं पाणी पॉवरफुल येतं एकदम नॅचरल. कसं येत असं? पाऊस वरतून कसा पडत असेल? कधी तुम्ही आता अभ्यास केला, भूगोलाचा अभ्यास कधी केला तुम्ही? एवढा पाऊस कसा येत असेल इतिहासापर्यंत? अहो, गाई चारा खाती, हिरवा दूध पांढरं कशी देत असेल? कधी विचारायला वाटला प्रश्न केला, देवा दूध पांढरं काय येतं आम्हाला? हे प्रियानो, गॉड खरंच गॉडला ग्रेट का म्हणलेले? प्रभू जे मी करतो चांगल्यासाठीच करतो. आम्हाला तेव्हा कळत नाही, आम्ही दुःखी कष्टी त्रासा देवाला कोसो, देवा असं का, देवा असं का, देवा असं का, तोंड जोडून घेतो कधी कधी आम्ही, देवा असं का, मला सांगतेस का होतं असं, मलाच का घडतं, मलाच का टॉर्चरपणा, मी सण किती करायचं, मलाच का असं? कित्येक वेळा प्रियानो आम्ही देवाला दोष देत बसतो. चुका आम्ही करतो, पण देवाला दोष काय द्यायचं? एक सेवक सांगतात प्रियानो, तुम्ही तुमच्या मुखातनं फक्त होय आणि आमीन बोला. आपण आमीन का म्हणतो शेवटी? हेचा अर्थ ही प्रार्थना ऐकण्यात आली आहे, ही इज द ट्रूथ. कधी कधी तुमच्या मुखातनं घाण शब्द निघले की तुमची सगळी कामं बस्ट होतात. नाही होत. देव तुमच्यापासून आपलं मुख लपवतो प्रिया, कारण तेव्हा म्हणतो की मला त्या कानामध्ये सारखे ते घाणेरडे शब्द नकोय. मी एक व्यक्ती पाहिला तर एवढा तो घाणेरडा होता, तरी बायबल फाडलं होतं. त्यांच्या मुलीच्या शाळेमध्ये, ती ख्रिस्ती शाळा होती, नवकरांपले लोक वाटायचे, मिशन लोक वाटायचे गिडास मधले. तर ती म्हणली की दादा नवकरा, ते दादा याडा बावलटेक नंबर, ही जो ओळखा मॅन. त्यांनी सगळे तुकडे केले होते, तुकडे करून फेकले कुठं? त्या कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये. दुसऱ्या दिवशी तो पाच्यामध्ये पडला, दोन्ही पाय मोडले, फ्रॅक्चर, आणि तो 8 दिवसांनी मेला. जसे हिथं तुकडे केले तिथे झाले तुकडे त्याचे. जो तुम बोते वही तुम काटोल. ज्या मापाने मापताल ना त्या मापानेच तुम्हाला मिळेल. तुम्ही जे पेरताल ना तेच उगवेल. म्हणतो चांगलं पेरा, चांगलं बोला, तुमच्या शब्द पावर असते. आम्ही तो गाढव, तो गाढवा सगळं उड्या मारतो. डॉंकी, तो डॉंकी बनतो. मंकी, तो माकडासारखा बघतो. तुमच्या मुखात निघणारे शब्द तुमच्या व्यक्तीमध्ये कार्य करतात. सैतान, तो सैतानला अधिक वागतो घाणेरड्यासारखं, प्यातात, सुधरत नाही, अधिक पितो तो. जे बोलतं तसंच घडतं. म्हणून देव म्हणतो पवित्र शास्त्रामध्ये की तुझ्या मुखातनं जे काही निघेल ते योग्य होय आणि आमीन निघू दे. तुला कोण शाप देत असेल तू त्याला आशीर्वाद दे. कोण तुझी निंदा करत असेल तू त्याची स्तुती कर. तुला कोण कंडम करत असेल तू त्याला उंच कर. तुला कोण घाण बोलत असेल तू त्याची वाहवा कर. हा तर फरक आहे त्या व्यक्तीमध्ये, तुमच्यामध्ये. तो बी येडा, तुम्ही बी येडे. तिसरं महायुद्ध. काय फरक आहे तुमच्यामध्ये? काय फरक आहे त्या व्यक्तीमध्ये? तो तुम्हाला घाण बोलतोय, तुम्ही सहन करतात. तुम्ही देवाचे लेकर आहात, आणि देवाचे लेकर नेहमी सहन करतात. पेशन्स, त्यांच्यामध्ये एक शक्ती असते, पेशन्स. धीर फार मोठा असतो. त्यांना माहिती आहे माझा परमेश्वर हे शब्द ऐकतो. तुम्हाला कुणी किती घाण कानाखाली झापडा वाढला ना तरी गप्पा बस. तो जमीन दोस्त होईल 2 दिवसात. तुम्ही त्याला आता खाड दिशेने काय तुम्हीच न्याय केला. तेव्हा तो तू एकटाच लढ, मी लढत नाही, मर तिकडं. हे नाही करायचं. जीवनापर्यंत सहन करायचं. सहन करण्यामध्ये फार मोठी शक्ती. तुम्ही जोपर्यंत स्ट्रगल सहन करत नाही
तुम्हाला येशू ख्रिस्त कळणारच नाही. जर तुम्हाला येशूच्या मनामध्ये जाण्याचे असतील लॉर्डचे, तर सण करण्यामध्ये सर्वात उत्तम आहे. आधी नम्रता, मगच मान्यता. तुम्ही जर प्रेम सरळ सण करताल ना, तर तुमच्या प्रार्थने प्रतिफळ लवकर मिळेल तुम्हाला. कुरकुर करू नका, किरकिर करू नका. समोरचा व्यक्ती कितीही आला साहित्य नका घोबडासारखं तोंड वाचून मगरीसारखं, तर तुम्ही शांत बसा. समोरचा व्यक्ती कितीही डेंजर असला, मोठा भाईरी असला, तुम्ही फक्त प्रेर करा, प्रभू दयान करू नका. तो व्यक्ती जागेवर थांबतो. एकदा एक देवाचे सेवक होते प्रेम, त्यांच्या 3 दिवस मीटिंग होते एका शहरामध्ये, आणि बाजूला कंपाऊंड मध्ये एक बैल होता बांधलेला, पिसळायला बैल होता त्या ठिकाणी. मोठमोठे बैल असतात अमेरिकेत बघतो आम्ही, डेंजर असतात त्या ठिकाणी. आणि देवाचे सेवक प्रार्थना करता 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 ते कंपाऊंडच्या आतमध्ये गेले. तर माहित नाहीये की एक काय बफेलो आहे म्हणून, आणि तो एवढ्या स्पीडने आला त्यांना शिंग मारण्यासाठी. तर बैली काय पाहिले काय माहिती, तो असं बसला खाली पुढे. त्या बैलला त्या सेवकामध्ये येशू दिसला. कोण दिसला? तेव्हा ते सेवक सांगतात की मी आणि तिने हात जोडले, म्हणजे बाबा मला माफ कर ब्रदर, बपेलो ब्रदर मला माफ करा, मी चुकून तुमच्या एरियामध्ये आलो. त्या सेवकाने हात जोडले. तो सेवक एवढा नम्र होता, प्रॉफिट एवढा नम्र होता बिचारा. ते सेवक म्हणला मला माफ करा, चुकून मी तुमच्या कंपाऊंड मध्ये आलो, मला माफ करा माय डिअर. बपेलो स्टॉप आणि माफी मागितली. मित्रांनो, हे अशी सुद्धा अद्भुत कामं झालेत. साधू सुंदर सिंग जेव्हा ते रात्री टायमाला प्रार्थना करायचे खडकावर, गावकरी म्हणले की आज काय बाहेर होऊ नका प्रार्थनेला, इथं चित्त जखमी आणलेले जखमी केल्या बोलले, तो तुला फाडून खाईल. सुंदर सिंग म्हणले मला सांगू नका, माझा टाइम प्रार्थनेने चाललो प्रेयरला, मी चित्ता पित्ता काय वास ये बघत नाही बोलले. जंगल में मंगल हेच माझं जीवन बोलले. आणि ते रात्रीच्या टायमाला बरोबर खडकावर बसून प्रार्थना करते. त्यांचा राईट हँड भितरा असं बघते, येतो का नाही येतो का नाही येतो का नाही. झोपडीमध्ये भेटड एक नंबरचा भेकडतो लामा. आणि तो जखमी चित्ता साधू सुंदर सिंगच्या अगदी जवळ आला प्रियाने. जवळ येऊन त्यांच्या मांडीवर डोकं टेकवलं. सुंदर सिंग त्याला असं करते, बाळा कसा बरा आहे का. जो खरा पुरा असतो ना अनॉइंटिंग सर्वंट, त्याला मोठा कोबरा बी आला तरी कोबरा समोरून शांत बसतो. आजकाल पण आज बी सिंह आला या रोडला तर तो जागेवर शांत बसत अभिषिक्तासोबत. कारण अभिषिक्तामध्ये लोकांना येशू दिसतो. कधी येशूची प्रतिमा दिसते डायरेक्ट, त्यांच्या डोळ्यामध्ये येशूचं तेज असतं. कधी पण मोठा एलिफंट येऊ तर बफेलो पिसळला. तर साधू सुंदर सिंग तेव्हा लांबा सांगतो, पण तो मी माझ्या जीवनात पाहिलं की साधू सुंदर सिंग मध्ये मसीहा आहे. साधू सुंदर सिंग मध्ये मी येशूला बघितलं म्हणजे, की ज्याला मारण्यासाठी 50-60 लोक आले लाठी काठी घेऊन, आणि तो चित्ता सुंदर सिंगच्या मांडीवर झोप काढतोय म्हणजे. कसं दृश्य असेल ते. ह्यालाच म्हणले प्रियांनो, इतिहास हलवणारे लोक होते पवित्र शास्त्रामध्ये. दानियल सिंहाच्या गुहेत होता प्रियांनो, सिंहाच्या गुहेत, उपाशी सिंहाच्या गुहेत. तिथं देवाने आपलं दूध पाठवून सिंहाचे दाबडा बंद केले आणि दानियलची सुटका केली. दानियल काय केली? प्रार्थना केली दानियलने सिंहाच्या गुहेत. लेट अस प्रेयर. त्याला काय सांगायला की याला टाकून द्या सिंहाच्या गुहेमध्ये. दानियल घाबरला का? भिला का? पाया पडला का? कॉम्प्रोमाइज केली का? तो म्हणजे ठीक आहे त्या टाकून. प्रभूंनी आपला दूध पाठवून सिंहाचे जाबड बंद केले प्रियांनो. राजा रात्रभर झोपला नाही. राजा म्हणतो, हे परात्पर देवाच्या सेवका दानियल तू कसा आहेस? राजा म्हणतो, राजा दानियल तू तुम्ही चिराय असं बोलले. लॉर्डने दूध पाठवून माझी सुटका केली. गॉड इज अ माइटी. म्हणून तो महान आहे. देवाने सिंहाचे थोबाड बंद केले, जाबड विचार कर बंद केले, लॉक केले देवाने. कधी कधी आम्हाला अनुभव येतो असं जाबडांचा. अशा अनेक जाबड आमच्या विषयी वाचलेले असतात. खावं का गिळावं का ह्या व्यक्तीला काय करावं, देव ते लॉक करून टाकतो. की कोण आहे? परमेश्वर. चावी परमेश्वर आहे प्रिय. प्रभू जे बी करतो प्रियांनो योग्य करतो, चांगलं करतो. आम्ही फक्त एवढा प्रार्थना केल्या पाहिजे. आज मला माहिती मी उद्या मारणार आहे 8 वाजता. म्हणून काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. देव मरण बी टाळतो. हिचक्याला कळलं की तो मारणार आहे,
इश्केने काय केलं? दारा खिडक्या लावून बंद करून प्रार्थना केली. 15 वर्षांनी आयुष्य इतक्याचं वाढलं. किती वर्षांनी? वाढवणं कमी करणं कोणाच्या हातात आहे? आम्ही फक्त काय केलं पाहिजे? फक्त प्रियांनो आमच्या विश्वासाची प्रार्थना आम्ही रडून प्रार्थना केल्या पाहिजे. विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे. दोघा तिघांच्या प्रार्थना पाहिजे, सामायिक प्रार्थना पाहिजे, वैयक्तिक प्रार्थना पाहिजे, ग्रुपनी प्रार्थना पाहिजे, रडून प्रार्थना पाहिजे. प्रियांनो तुमच्या प्रार्थना एवढ्या पॉवरफुल पाहिजे की तुमचं घर हल्लं पाहिजे, तुमची बिल्डिंग हल्ली पाहिजे. एवढं सामर्थ्य देवाचं तुमच्यात उतरलं पाहिजे. प्रेयर करू. हालेलुया. राबा री बाबा शांता राबा राबा री काला राबा. हो जिवंत परमेश्वर.